मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ चरणी विनम्र अभिवादन करूया आणि आपल्या चातुर्मासाच्या या सद्ग्रंथ वाचनाच्या संकल्पामध्ये श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांतीब्रह्म श्री नाथ महाराजांनी निरूपित केलेल्या नाथ भागवत या ग्रंथाचं कथन आणि श्रवण आपण श्रींच्या कृपेने करूया. श्रीराम समर्थ. सज्जनहो, आपला विषय परवाच्या दिवशी भगवान गोपाल कृष्णाच्या सौंदर्याचा झाला आणि सौंदर्याचा विषय संपत असतानाच आपण ज्या विषयाला आपण म्हणजे नाथ महाराजांनी ज्या विषयाकडे आपल्याला वळवलं तो विषय असा होता की इतका सुंदर असलेला, नितांत सुंदर असा भगवान गोपाल कृष्ण निजधामाला जाण्याच्या तयारीला लागलेला होता. तर आता हा निजधामाला जात असणारा भगवान गोपाल कृष्णाचं काळ स्वरूप काय आहे, काळ स्वरूप, आणि त्या कालस्वरूपाचं सुद्धा चिंतन करत असताना आपण एका मुद्द्यावर येऊन थांबलो होतो आणि तो मुद्दा असा होता की संत सद्गुरू हे कालबंधनापासून मुक्त असतात आणि काळावर देखील सत्ता गाजवण्याची शक्ती ही संत महात्म्यांच्या मध्ये असते. दुसरं सूत्र आपण असं पाहिलं होतं की अशा संतांच्या, अशा सद्गुरूंच्या चरणी विसावणारे जे पुरुष असतात किंवा त्यांना विसावणारे म्हणत असताना त्यांना शरण गेलेले पुरुष किंवा अनन्य भक्त जे असतात त्यांनाही ती कालगती किंवा ते कालचक्र बाधत नाही. हा विषय आपण परवाच्या दिवशी पाहिला. सज्जनहो, विश्वाच्या निर्मितीपासूनच किंवा विश्व निर्माण जेव्हा झालं तेव्हापासून विश्वाची निर्मिती, तिची स्थिती आणि तिचा लय हे सगळं भगवंताच्या इच्छेनुसार होत आलेलं आहे. त्याच्यासाठी त्याने एक फार चांगली योजना, पूर्ण विश्वाची सुंदर योजना केलेली आहे आणि की सज्जन आणि दुर्जन हे विश्व निर्मितीपासून तर विश्वाच्या अंतापर्यंत राहणार आहे. प्रवृत्ती दुष्प्रवृत्ती ही राहणारच आहे. पण या सज्जनांचा किंवा या सत्प्रवृत्तीचा आणि दुष्प्रवृत्तीचा समतोल राखण्याचं काम भगवंताला स्थितीमध्ये करावं लागतं आणि स्थितीचं काम भगवान विष्णूंकडे असल्यामुळे अवतार घेऊन ते सगळी सिस्टीम चांगली ठेवणं, सदोदित त्याच्यामध्ये समतोल ठेवण्याचं काम भगवंताला, ईश्वराला, महाविष्णूंना करावं लागत असतं. पण होतं असं समाजामध्ये पाहताना की हे जे सगळे दुष्प्रवृत्तीचे लोक आहेत, दानव असतील, राक्षस असतील, आत्ताच्या काळामध्ये आपण पाहतो आजूबाजूला, या सगळ्यांची वृत्ती दुष्प्रवृत्तीच आहे आणि या दुष्प्रवृत्तीमुळे हे दुष्ट लोक, हे दुर्जन लोक
इतक्या प्रकारची पाप, वाईट कर्म अखंडपणे या धरेवर, या पृथ्वीवर करत असतात आणि त्या पापांचा भार सारखा वाढत असतो. तो या समाज मनाला, या विश्वाला सहन होत नाही आणि मग पुन्हा भगवंतांनी जे आपल्याला सांगितलं की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. दुष्टांचा संहार भगवंत कशासाठी करतो? तर परित्राणाय साधू, सज्जनांना सत्प्रवृत्तीने राहता यावं, या विश्वामध्ये सत्प्रवृत्ती सारखी राहावी, चांगली राहावी, ही सृष्टी आनंदाने भरलेली असावी म्हणून त्या सज्जनांना, त्या साधूंना राहण्यासाठी जे त्रास देतात अशा दुष्टांचा संहार करण्यासाठी म्हणून परित्राणाय साधूनाम हे पहिल्यांदा येतं आणि मग विनाशायच दुष्कृताम. या सगळ्यांचा विचार जेव्हा आपण करतो आणि ज्या वेळेला कृष्णावताराकडे पाहतो किंवा भगवान गोपालकृष्णाच्या संपूर्ण चरित्राकडे पाहतो, तेव्हा आपण पाहतो की अगदी बालपणापासून भगवान गोपालकृष्णाचा जन्म झाला. पहिलं कृत्य विनाशायच्या दुष्कृतांमध्ये कंसाचा वध आहे. कंसाचा वध झाल्यानंतर मथुरेतून पुढचं जे उर्वरित आयुष्य आहे भगवान गोपालकृष्णांचं, ते पाहत असताना आपल्याला महाभारतातला सगळा कौरवांचा भाग पाहायला मिळतो. कौरवांनी केलेली सगळी दुष्कर्म म्हणजे आग लावणे, विष सारणे, घात करणे, स्त्रियांचा आणि संपत्तीचा अन्यायाने अपहार करणे, घाला घालणे, अशा अनेक प्रकारची पाप कौरवांकडनं झाली. अनवनित अशा प्रकारचा छळ समाजामध्ये होत गेला. तो समाजामध्ये न राहता कुटुंबापर्यंत आला, इतकी दुष्प्रवृत्ती कौरवांची होती. आणि या दुष्प्रवृत्तीचा, पापांचा घडा भरून त्या घड्याला शीग येण्याचं काम जर कोणी केलं असेल, ज्या प्रसंगाने झालं सज्जन हो, तो प्रसंग म्हणजे द्रौपदीच्या विटंबना. म्हणजे तुम्ही आम्ही पाहतो की आपण साधी भोळी अडाणी माणसं सुद्धा आपल्या आत्ताच्या नित्याच्या व्यवहारामध्ये कुणाच्याही धर्मपत्नीवर किंवा धर्मपत्नीचा अवमान आपण करत नाही, छळ करत नाही. तर द्रौपदी सारख्या महान पतिव्रतेचा, आध्यात्मिक दृष्ट्या बोलायचं तर मोठी साध्वी पतिव्रता आणि सामाजिक अधिकाराच्या दृष्टीने जर आपण द्रौपदीकडे पाहिलं तर पांडवांची पत्नी, भीष्माचार्यांची नागसून, एवढा मोठा सामाजिक सन्मान, राजाची पत्नी, पतिव्रता साध्वी, तिचा जर छळ भर राज्यसभेत होत असेल तर तो अन्याय किंबहुना ते पाप किती मोठ्या प्रमाणात होतं. त्या पापाचा निप्पात करण्यासाठी भगवान गोपालकृष्णाला पुनश्च विनाशायच दुष्कृताम. सज्जन हो, कृष्णावताराच्या उत्तरार्धामध्ये जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध झालं, 18 अक्षयणी सैन्य, 18 दिवसाचं महाभारताचं युद्ध, आणि या 18 दिवसाच्या महायुद्धाच्या नंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेला नरसंहार किती मोठ्या प्रमाणात होता की असंख्य स्त्रिया विधवा झालेल्या होत्या. असंख्य, त्यांची संख्या महाभारतामध्ये येते. आणि इतकं मोठं सगळा संहार भगवंताच्या इच्छेने झाला. तो धर्म संस्थापनार्थायच होता. तरीही दुष्प्रवृत्तींचा संपूर्णपणे नाश झालेला नव्हता. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एवढं मोठं युद्ध झालं, भगवंतानी त्या कौरवांचा नाश केला, तरीही दुष्प्रवृत्ती मात्र या द्वापार युगातल्या शेवटच्या टप्प्यात, कलियुगाच्या प्रारंभात
या भारतामध्ये दुष्प्रवृत्तीचा नाश झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. कौरवांच्या पाठोपाठ ज्या कौरवांशी लढण्यासाठी यादवांना भगवान गोपालकृष्णांनी बालपणापासून जन्म देऊन तयार केलं, अनेक दुष्ट कौरवांचा नाश केला, तेच यादव म्हणजे भगवंताचे वंशज. आणि तेव्हा भगवंताला की ज्या यादवांना भगवान गोपालकृष्णांनी लहानाचं सर्वार्थाने मोठं केलं, त्या यादवांचा, त्या दुष्टांचा, आपल्या वंशज दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवान गोपालकृष्णाला कालस्वरूप धारण करावं लागलं, किंवा त्या यादवांच्या कुळाचा संहार करण्यासाठी भगवान गोपालकृष्णाला अनुकूल व्हावं लागलं काळाचं रूप घेऊन. सज्जनो, कापूर जर अग्नीमध्ये टाकला तर अग्नी वाढतो, कापूर संपला की अग्नी शांत होतो. किंवा केळीच्या झाडाला इतक्या केळी लदबदून जातात आणि त्या पूर्ण केळीचं झाड बहरून आलं की तो माळी केळी काढून घेतो आणि झाडाला तोडून टाकतो. हे जितक्या सहजतेने तो माळी करतो, तेवढ्या सहजतेने अत्यंत असं लौकिक अर्थाने निष्ठुर असलेलं कर्म भगवान गोपालकृष्णांनी कर्तव्याचं आचरण म्हणून केलं. हे करत असताना त्या भगवंताच्या मनस्थितीचं वर्णन आपल्याला करणं शक्य नाही. कॅन्सर झाल्यानंतर आपलाच अवयव आपण जितक्या सहजतेने आनंदाने काढून टाकतो, काढताना दुःख निश्चित होतं, पण प्राण जर जायचा नसेल, या भारताचा प्राण हा धर्म आहे. नीती धर्म हा या राष्ट्राचा, या संस्कृतीचा, या सनातन वैदिक हिंदू धर्माचा प्राण आहे. आणि तो जपण्यासाठी म्हणून भगवान गोपालकृष्णाला काळाचं रूप धारण करावं. सज्जनो, कृष्णाच्या कृपेने यादव प्रबळ झाले खरे, पण आता ते यादव किंवा त्या यादवांच्या नाशाचा संकल्प भगवंताला करावा लागला. त्यातली बरीच माहिती काल अंजनी माऊलींनी आपल्याला पर्यंत पोहोचली. पण त्या यादवांच्या कुळाचा, आपल्याच कुळाचा नाश करण्याचा संकल्प, संहार करण्याचा संकल्प भगवंताला करावा लागला. सज्जनो, द्वारकेमध्ये भगवान विराजमान झालेले होते. हे सगळं यादव कुळाचं आपल्याला माहिती आहे. महाभारत बऱ्यापैकी आपण सगळेजण जाणता. पण भगवान जोपर्यंत द्वारकेमध्ये होते, तोपर्यंत द्वारकेमध्ये अनेक साधू, संत, महात्मे अतिशय आनंदाने राहत होते. यामध्ये विश्वामित्र ऋषी, कण्व ऋषी, भृगु ऋषी, असित ऋषी, कश्यप, वामदेव, वशिष्ठ आणि महर्षी नारद यांचा नित्य वावर द्वारकेमध्ये भगवान गोपालकृष्णांमुळे, वसुदेवांमुळे, देवकीच्यामुळे, एवढ्या या यादवी काळामध्ये होता. आपण कालच परवाच्या याच्यामध्ये पाहिलं की संतांचा सहवास, संतांचं राहणं, संतांचं अस्तित्व, संतांचा सहवास सज्जन हो इतका महत्वाचा असतो की संत नुसते एका जागी बसून जरी राहिले, आपल्याला ते दिसताना एका जागी बसलेले दिसतात आणि ते सगुणांनी तसेच दिसतात, पण केवळ त्यांच्या या पृथ्वीवरच्या अस्तित्वाने एकपेशीय प्राण्यांपासून तर बहुपेशीय प्राण्यांपर्यंत अनेक प्राण्यांचा त्यांच्या नुसत्या उपलब्धतेने, त्यांच्या नुसत्या सहज राहण्याने उद्धार आपोआप घडत असतो. आता हे शास्त्र सांगतात. किंवा जिथे संत राहतात, जिथे संत महात्मे राहतात, संत सज्जन हो, तिथे काळाची सत्ता चालत नाही. जरी काळाची सत्ता किंवा काळाने काही प्रयोग केला तर त्या काळाच्या सत्तेने तिथे घडणारे अनर्थ संतांच्या, सद्गुरूंच्या उपस्थितीने टळले जातात, असं धर्मशास्त्र सांगतं. आणि या धर्मशास्त्राच्या सूत्रानुसार, सिद्धांतानुसार सज्जन हो,
जोपर्यंत हे सगळे ऋषीमुनी त्या द्वारकेमध्ये राहत होते, हे यादव अहंकाराने, गर्वाने अत्यंतिक उन्मत्त झालेले होते. पण या ऋषींच्या प्रभावामुळे, या ऋषींच्या अस्तित्वामुळे ते दबून राहत असत. ते उद्रेक करत नव्हते. पण बघा भगवान गोपालकृष्णाचं चरित्र किती, म्हणजे एक पुरुष म्हणून जर आपण भगवान गोपालकृष्णाचा विचार केला, तो सगुण रूप, मनुष्य रूप धारण करूनच आला तो परमात्मा. पण त्याला काय काय लीला कराव्या लागल्या, लीला म्हणण्यापेक्षाही कशा प्रकारचं आचरण त्याला करावं लागलं. त्याच्या आधी त्यांनी शिशुपालाला 100 अपराध करायला लावले होते. त्या भगवंताच्या लक्षात आलं की हे संत महात्मे या द्वारकेमध्ये राहतायत, यांच्या प्राबल्यामुळे या यादवांची दुष्प्रवृत्ती वाढत नाही, यांचं पाप वाढत नाही, आणि यांचं पाप एका विशिष्ट मर्यादेपर्यंत वाढेपर्यंत यांचा संहार या विश्व प्रक्रियेला करता येत नाही, या ईश्वरी सत्तेला करता येत नाही. म्हणून भगवान गोपालकृष्णांनी सर्व संत महात्मे ऋषीमुनींना विनंती केली की तुम्ही आता द्वारका सोडा आणि पिंडारक नावाच्या क्षेत्राला तुम्ही जाऊन राहा. हे काल तुम्ही मला वाटतं सांगितलं असावं, नाही का? भगवान गोपालकृष्णांनी विनंती केली या सगळ्या संतांना की तुम्ही आता द्वारका सोडा. आम्हाला सगळ्यांना वाटतंय सध्या रोज संध्याकाळी 9च्या बातम्या पाहायला, पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट का लागू करत नाही, केंद्र सरकार आपलंय, मणिपूरमध्ये अजून नरेंद्र मोदी का काही करत नाही. आंबा पिकावा लागतो, त्याच्याशिवाय तो आई सुद्धा खायला देत नाही. पिकू दे म्हणजे आता कालच माचायला ठेवला, 10 दिवस आंबा पिवळा व्हायला लागतो, त्याच्याशिवाय तो गोड लागणार नाही. हे प्रपंचातलं उदाहरण आहे. एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय ती ईश्वरी सत्ता सुद्धा कार्य करत नाही. यांचा संहार होण्यासाठी हे सगळे संत महात्मे इथून जाऊ द्या, काश्मीरमधून सगळे पंडित जाऊ द्या, त्यांचे शाप तिथे निर्माण होऊ द्या. आजही तुम्ही काश्मीरला जर गेलात, श्रीनगरला गेलात ना, तर तुम्हाला एवढं सौंदर्याने नटलेलं आहे, पण तिथे तुम्हाला करमत नाही. अनेकांवर झालेले अत्याचार, तिथली ती भूमी अपवित्र झालेली, आक्रोशाने भिजलेली भूमी, आजही आम्हाला तो नाद तिथे सामान्य माणसाला ऐकू येतो. याचे परिणाम निश्चितपणे होणार. आणि मग पिंडारकाला सगळ्या ऋषीमुनींना पाठवून दिलं, आणि त्याच्यानंतर शापाची कथा. त्याच्या आधी भगवान गोपालकृष्णाला, त्याच्याही आधी, म्हणजे तुम्हाला काल गांधारीचा शाप कदाचित सांगितला, तत्पूर्वी गांधारीच्या शापाच्या आधी काळस्वरूप श्रीकृष्णाला पुढे काय होणार आहे यादवाचं, आपल्या कुळाचं, हा त्याचा संकल्पच होता. पण सज्जनो, हा एवढा मोठा संकल्प होण्याचं कारण आपण बोलताना काल पाहिलं होतं की भगवंताला प्रारब्ध नसतं. तो अवतार घेऊन आला तेव्हा त्याला प्रारब्ध नसतं, पण त्या अवताराचं एक नियोजन त्याला करावं लागतं. आणि त्या घटनांमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण, द्रौपदीची विटंबना, हा कौरवांच्या पापांचा घडा भरण्याचा शीघ झाला. त्याचं कारण असं आहे सज्जन हो, की राजसूय यज्ञ पांडवांनी केला, आणि त्यामुळे पांडवांना एवढी प्रतिष्ठा मिळाली की त्यांच्या प्रतिष्ठेला, त्यांच्या लोकप्रियतेला सीमा राहिली. अनेक वेगवेगळ्या देशांचे राजे, महाराजे, अनेक महान ऋषी मुनी, थोर सत्पुरुष रोज पांडवांकडे यायचे, राहायचे, त्यांचं कौतुक करायचे. त्यांच्या ऐश्वर्याचं, त्यांच्या वैभवाने सगळी प्रजा प्रसन्न झालेली होती. सगळीकडे आनंदी आनंद होता. पण कौरवांच्या याच्यात, विशेषतः दुर्योधनाला अतिशय वाईट वाटत होतं. आणि दुर्योधनाला हे वाईट वाटत असताना तो मत्सराने जळू लागला. आणि आता मात्र हस्तिनापुरात जरी तो राहत होता,
पण पांडवांचा होणारा गौरव, पांडवांना मिळणारी लोकप्रियता त्याला सहन होत नव्हती. त्याच्यानंतरचा प्रसंग जो घडतो तो मी थोडा फास्ट घेतो. मयसभा. मयसभेमध्ये काय घडतं हेही आपल्याला माहिती, की अतिशय सुंदर तो काय म्हणतात त्याला, राजवाडा तयार केला जातो. तिथे दुर्योधन येतो आणि तिथे त्याची झालेली फजिती. पण सज्जनहो, महाभारतामध्ये द्रौपदी त्याला पाहून हसली किंवा तिने त्याचा अपमान केला असं महाभारतामध्ये कुठेही उल्लेख नाही. परंतु तो खाली पडतो, ते होतं. आणि त्यानंतर दुर्योधन घरी जाऊन आपल्या वडिलांना, धृतराष्ट्राला मात्र ही कथा अगदी मयसभेमध्ये घडलेली ही साधी घटना असते. कारण ते अशा प्रकारची आभासी प्रतिमा तिथे निर्माण केलेलीच असते. तत्कालीन वास्तुशास्त्राच्या नियमानुसार अतिशय सुंदर केलेली त्या इमारतीमध्ये तशी फजिती होते. पण धृतराष्ट्राला, आपल्या वडिलांना, दुर्योधन मात्र ही कथा, आपल्या अपमानाची कथा खोटीत करून दुष्टबुद्धीने, माझा द्रौपदीने अपमान केला, द्रौपदीनेच नाही तर द्रौपदीची दासी आणि भगवान श्रीकृष्ण, मी खाली पडल्यावर मला हसले आणि बाबा हा माझा अपमान झाला आणि या अपमानाचा बदला आपण घेतल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे, आपण पांडवांवर सूड उगवलाच पाहिजे, असं धृतराष्ट्राकडून तो कबूल करून घेतो. आणि हे कबूल करत असताना त्याचा शकुनी मामा त्याच्याबरोबर. एवढा मोठा संकल्प होण्याचं कारण काय, त्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. शापाची कथा काय आहे, भगवान निजधामाला कोणत्या परिस्थितीत गेले, तत्पूर्वीच्या ह्या कथा आहेत. हा भागवताचा, महाभारताचा फार मोठा भाग आहे. यातून आपल्याला काय शिकायचं तेही मी आपल्याला नंतर सांगणार आहे. या अपमानाचा आपण सूड घेतलाच पाहिजे. पण दुर्योधन आणि दुःशासन, धृतराष्ट्र सुद्धा हे जाणून होते की युद्ध करून आपण पांडवांना जिंकू शकत. म्हणून शकुनी मामांनी धृतराष्ट्रासमोर आपल्या दोन्ही भाच्यांना सांगितलं की आपण त्यांच्याशी द्यूत खेळूया. सज्जनो, क्षत्रियांमध्ये युद्धाला पुकारल्यानंतर युद्ध करावंच लागतं. तसा अजून एक नियम क्षत्रियांसाठी असतो की क्षत्रियांनी द्यूताला आमंत्रण दिल्यानंतर त्याला नाकारायचं नसतं. खऱ्या क्षत्रियांनी द्यूत खेळायचाच असतो, असा एक नियम त्याच्यामध्ये. शकुनी मामानी एकांतामध्ये दुर्योधन दुःशासनाला सांगितलं की कपट द्यूतामध्ये मी प्रवीण आहे, तुम्ही फक्त काही करून इंद्रप्रस्थावरून लाडीगोडी लावून फसवून द्रौपदीसह पांडवांना हस्तिनापुरामध्ये निमंत्रित करा. योजना पूर्ण ठरली. शकुनी मामांनी सांगितलं की बाळांनो, तुमच्याकडनं द्यूत मी खेळेल आणि पांडवांकडनं द्यूत धर्मराज युधिष्ठिर खेळायला बसले. दुसरी शकुनी मामांनी दुर्योधनाला आणि दुःशासनाला अट घातली की कोणत्याही परिस्थितीमध्ये धृतराष्ट्राने द्यूत थांबवायला परवानगी द्यायची नाही. हे दोन मुद्दे ठरले. यथावकाश हस्तिनापुरातून इंद्रप्रस्थामध्ये दुर्योधनाकडनं अतिशय प्रेमाने, सविनय, कंसात खोटेपणाने निमंत्रण दिल्या गेलं. कारस्थानाचाच भाग म्हणून दुर्योधनाने सगळ्या पांडवांचं, द्रौपदीचं धूर्तपणे स्वागत केलं. कुठं स्वागत केलं, फार आपुलकी दाखवली, फार प्रेम दाखवलं की तुम्ही हस्तिनापुरात आलात, आम्हाला खूप आनंद झाला, आपण सगळेजण मिळून राहूयात, वगैरे वगैरे वगैरे. आणि 1-2 दिवस असे झाले आणि ठरलेल्या प्रमाणे
दुर्योधन आणि शकुनी मामांनी पांडवांना, विशेषतः युधिष्ठिराला, धर्मराजाला, जो अत्यंत धार्मिक, अत्यंत प्रामाणिक, अत्यंत सत्यवादी, त्याला द्यूतास निमंत्रण दिलं, द्यूतासाठी आवाहन केलं. क्षत्रिय धर्माप्रमाणे आपण खेळायला बसूया, 2-4 डाव खेळूया. अतिशय सरळपणाने युधिष्ठिराने त्याला होकार दिला. सज्जनो, द्यूताला प्रारंभ झाला. शकुनी मामा कौरवांकडनं, पांडवांकडनं. धर्मराज द्यूतासाठी बसले. पट मांडला गेला, डाव टाकत गेले. सोनं, चांदी, नाणी, गज, घोडे, जे काही म्हणून इंद्रप्रस्थाचं साम्राज्यातल्या अत्यंतिक महत्वाच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या पणाला लावल्या गेल्या धर्मराजाकडनं. आणि एकामागे एक सगळ्याच द्यूताचे डाव कपटामुळे शकुनी मामा जिंकत गेले. शेवटी युधिष्ठिराने, धर्मराजाने नकुल सहदेवाला डावावर लावलं. नकुल सहदेवटी युधिष्ठिराला सांगितलं की आता तुझा डाव लाव. तोही हरला. आता धर्मराज म्हणाले की आता माझ्याकडे काहीच राहिलं नाही, मी स्वतःही हारलो, आता तरी आपण थांबूया. धृतराष्ट्राकडे तशी सूचना गेली. त्यांना आधीच सांगितलं होतं असं काही करायचं नाही. महाभारताचा अभ्यास, भगवान गोपाल कृष्णाचा अभ्यास हा राजकारण्यांना जर असला तर चांगल्या प्रकारे राज्य चालू शकतं. काही वेळ शिशुपालाचे 100 अपराध होईपर्यंत ज्याप्रमाणे त्या काळच्या लोकांना भगवान गोपाल कृष्णासारख्या परमात्म्याला जर थांबावं लागलं तर आपल्याला का थांबावं लागणार नाही. काही योजना त्यांना कराव्या लागतात. पण राज्य करते मात्र भगवान गोपाल कृष्णाचं, महाभारताचं आणि रामायणाचे अभ्यासक जर असले तर चांगल्या प्रकारचं राज्य चालू शकतं. आणि तो विश्वास तुम्हा आम्हाला सगळ्यांना आहे. हे सगळं झाल्यानंतर शकुनी मामा म्हणतात, युधिष्ठिरा, एक अनमोल रत्न तुझ्याकडे अजून राहिलेलं आहे, ते डावावर लाव. आणि ते जर तू जिंकलास तर तुम्ही सगळेच भाऊ दास्यत्वातून मुक्त होणार. पण ते रत्न जर तुम्ही हरला तर मात्र द्रौपदी आमची दासी होईल आणि तुम्ही सगळे आमचे दास आहातच. माणसाची मती किंवा ग्रहस्थिती असं म्हणू आपण, जेव्हा फिरते तेव्हा काय होते याचं उत्तम उदाहरण आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळतं. धर्मराजाला असं वाटलं की कदाचित हा डाव आपण जिंकूया, आतापर्यंत हारलो तर हा जिंकलो तर आपण सगळेच अस्तित्वातून मुक्त होऊया. म्हणून सज्जन हो, द्रौपदीलाही पणाला लावावं लागतं. पुनश्च मी आठवण करून देतो, द्वापार युगातल्या शेवटच्या काळातला म्हणजेच कलियुगाच्या प्रारंभीचा हा काळ आहे की ज्या वेळेला मनुष्याच्या बुद्धीवर परिणाम व्हायला सुरुवात झाली. त्याच्या आधीची एक कथा आहे पण ती मी आता सांगणार नाही, फार सुंदर कथा, की परीक्षिती राजाला जेव्हा कलियुग तिथे येऊन थांबतं, कली थांबतो, कली म्हणतो मला तुझ्या राज्यात यायचंय, तर तो घाबरलेला असतो. इतका धर्माचरणी परीक्षिती राजा असतो. पण हाच परीक्षिती राजा एक दिवस आपल्या राजमहालातल्या एका दालनामध्ये जातो की ज्या दालनामध्ये पूर्वीच्या सगळ्यांचे सोन्याचे मुकुट ठेवलेले असतात. आणि ते सोन्याच्या मुकुटातला एक सोन्याचा मुकुट जो जरासंधाचा असतो, तो जरासंधाचा मुकुट परीक्षिती घालतो. आणि जेव्हा नगर प्रदक्षिणेला जातो तर त्याच्या बुद्धीवर होणारा परिणाम, ही फार सुंदर कथा आहे, ती कधीतरी मी तुम्हाला सांगेन. त्याचं कारण असं सांगितलंय धर्मशास्त्राने की कलीने सांगितलं की मला काही जागा द्या राहायला. त्यातल्या 4 जागांपैकी एक जागा होती सुवर्ण. अधर्माने कमवलेली संपत्ती किंवा अधर्माने कमवलेलं जे सोनं असतं त्या सोन्यामध्ये कलीचा प्रवेश असतो. पण सुवर्णाचा फार मोह ठेवू नये.
सन्मार्गाने होईल तेवढं घ्यावं. गुरुपुष्याला आपली तेवढीच पात्रता आहे. पण सोन्यामध्ये कली राहतो. सत्ता आहे तिथे कली राहतो. दारू आहे तिथे कली राहतो. व्यभिचार आहे तिथे कली राहतो. स्त्रियांचा अवमान जिथे केला जातो तिथे कली असतो. एकदा तो जरासंधाचा मुकुट फक्त ज्याच्यात सोनं आहे आणि जो जरासंधानी घातलेला आहे तो परीक्षितीसारख्या अत्यंत कर्तृत्ववान आणि अत्यंत धार्मिक राजाने त्याला स्पर्श जेव्हा झाला तेव्हा त्याच्या बुद्धीत काय पालट झाला. तसं शकुनीला, माफ करा, युधिष्ठिराला असं वाटलं की मी आता नक्की जिंकेल आणि द्रौपदीचाही सज्जनोर डाव लावला गेला. आपल्याला सगळ्यांना ती कथा माहिती आहे. तोही डाव फसला आणि फसल्यानंतर सज्जन हो रजस्वला असलेल्या द्रौपदीला खेचून आणण्यात आलं एका वस्त्रावर भर राज्यसभेत. आत्ताची परिस्थिती पण आपण पाहतोय, भयानक परिस्थिती आहे समाजाची. तेव्हा तुमचं आमचं मतदान रूपी श्रीकृष्णाचं चक्र, काय म्हणतात त्याला, सुदर्शन चक्र आपल्याला 2024ला वापरावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय कालच्या मणिपूरच्या घटना असतील, पश्चिम बंगालच्या घटना असतील आणि आपल्याला न कळालेल्या अनेक राज्यातल्या अनेक वाईट स्त्रियांवर होणाऱ्या घटना, याला वाचवण्यासाठी भगवान गोपालकृष्ण तो तुमच्या आमच्या हृदयात आहे. तो आप्पा सांगायचे तसं मतदानाच्या रूपाने आपण सगळ्यांनी जागृततेने वापरणं आणि ते सुदर्शन वापरणं गरजेचं आहे. दुःशासनाने तिला भर सभेत आणून उभं केलं. हे सगळं इतकं डिटेल सांगण्याचं कारण मी नंतर सांगेन. ज्या वेळेला तिला सभेमध्ये आणलं तेव्हा कर्ण तिथे होता की जो कर्ण द्रौपदीच्या स्वयंवराला उपलब्ध होता. ज्या कर्णाला द्रौपदीची एकेकाळी पत्नी मिळावी अशी अभिलाषा होती. तिचं वस्त्र खेचण्याचं आज्ञा दुःशासनाला कर्ण करतो आणि कर्ण तिला म्हणतो, तुला दासीला लाज वाटण्याचं काहीच कारण नाही, तू आमची दासी आहे. आणि भर सभेत कर्ण तिला म्हणतो, तू माझ्या मांडीवर बैस. असं म्हणून कर्ण तर त्याच्या मांडीवरचं वस्त्र बाजूला करतो. एवढा अपमान एका साध्वीचा. हे पाहून आपला भीम संतापला. भीष्माचार्य नाही भीमाला खा राग येतो. हो, मांडे, दुर्योधन म्हणतो. आणि भीम संतापतो, संकल्प करतो. दुर्दैवाने भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विदुर काका, कृपाचार्य ही सगळी मोठी मंडळी राज्यसभेमध्ये उपस्थित होती. त्यांच्या समोर द्रौपदी सारख्या साध्वीचा, पतिव्रतेचा अपमान इतक्या मोठ्या प्रमाणात होता. त्यानंतर झालेल्या प्रसंगात द्रौपदी आपल्या भीष्माचार्यांकडे पाहते, कृपाचार्यांकडे, द्रोणाचार्यांकडे पाहते की माझ्या वस्त्राला ते हात लावतायत. नंतर आपल्या धर्मराजाकडे पाहते, 5ही पतींकडे पाहते. सगळेजण मान खाली घालून बसतात आणि त्यावेळेला भगवान गोपालकृष्णाचा ती शेवटी धावा करते. भगवंत तिथे येतात. ही कथा आपल्याला माहिती आहे. तिला वस्त्र पुरवतात. द्रौपदीच्या कार्यासाठी धावून आला तू जगजेठी आणि वस्त्रे पुरविली पोटी तिच्या लाजा. हे आपण म्हणतो हे सत्य आहे. पण सज्जन हो, त्यावेळेला त्याच्यानंतरच्या दिनंतर एकदा द्रौपदी विचारते की भगवान गोपालकृष्ण तू इतका वेळ का लावलास? तेव्हा भगवंतांनी दिलेलं उत्तर हे तुम्हा आम्हाला आपल्या आयुष्यात वापरण्यासारखं आहे. ते म्हणाले, द्रौपदी मी दाराच्या बाहेरच उभा होतो, पण तुला माझ्यापेक्षा तुझ्या पतींची, तुझ्या घरच्यांची आस जास्त होती. तू त्यांच्याकडे आशेने पाहत होती. जेव्हा तुझे सगळे दरवाजे बंद झाले, ज्या क्षणी मला तू आवाज दिला त्या क्षणी मी उपलब्ध झालो आणि तुझ्यासाठी मी कार्य केलं. सज्जन हो, साध्वीच्या लज्जेचं रक्षण भगवंतानं केलं की ते केवळ द्रौपदीच्या लज्जेचं नव्हतं, तर स्त्री जातीच्या, नीतीच्या, संस्कृतीच्या
समाज धारणेच्या विचारांचं रक्षण भगवंतांनी केलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की ज्या समाजामध्ये, ज्या युगामध्ये, ज्या समाजामध्ये स्त्रीची विटंबना होते, तेव्हा तिच्या प्रतिष्ठेला, तिच्या शीलाला धक्का पोचतो, तेव्हा तो समाज रसातळाला लवकरच जातो. मला असं वाटतं की पुन्हा परिस्थिती तशीच येते एकेका. अशा वेळेला अपमानित झालेल्या दुःखी स्त्रीचे अश्रू हे समाजाच्या विनाशाला कारणीभूत होतात. पुन्हा आता भीती वाटते की समाजाच्या विनाशाकडे आपण चाललोय का? तेच महाभारत या नवभारतात निर्माण होतंय का? का ह्याच्यातूनच नवीन भारत निर्माण होईल का? या द्रौपदीच्या विडंबनेनंतर भगवान गोपाल कृष्णांनी पुढचा झालेला सगळा इतिहास तो आम्हाला माहिती आहे. पण सज्जन हो, ही शीग झाली होती त्या पापाची. त्याच्यानंतर कृष्णाने शिष्टाई केली अतिशय नम्रतेने, 1 रुपयाचा स्वतःचा स्वार्थ न ठेवता. कृष्ण शिष्टाईला गेल्यावर सुद्धा भगवान गोपाल कृष्ण हस्तिनापुरामध्ये कौरवांकडे, दुर्योधनाकडे, दुःशासनाकडे कोणाकडे जेवले देखील नाही. जेवणासाठी सुद्धा विदुराच्या घरी गेले. अगदी अगदी शेवटी म्हणाले की 5 गावं तरी तुम्ही त्यांना द्या. तेही दुर्योधनाने मानलं नाही. महाराज त्या संदर्भात सांगत असताना म्हणायचे की इतकंच छान समजून भगवान गोपाल कृष्णाने दुर्योधनाला सांगितलं. तेव्हा दुर्योधन म्हणाला, भगवंता गोपाल कृष्णा, तू जे सांगतो ते सगळं मला समजतं, मला कळतं, पण ते करण्याची बुद्धी मला होत नाहीये. तेव्हा महाराज म्हणाले की प्रत्यक्ष भगवंत सगुण रूपात जरी आला अवतार झाला तरी तो माणसाची बुद्धी बदलू नाही शकत. ते काम त्याचं नाम मात्र करतं. नामाची ही शक्ती आहे की ते तुमचं अंतःकरण बदलतं आणि तुमचं काम ज्याच्याकडे आहे त्याच्याही अंतःकरणात तुमच्या प्रती प्रीती, माया, स्नेह निर्माण करण्याचं काम नामस्मरणाने. म्हणून नामस्मरणाचं अनन्यसाधारण महत्व महाराज सांगताना हे उदाहरण नेहमी द्यायचे की दुर्योधनाला प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं तरी त्याला समजलं नाही. कृष्ण शिष्टाई झाली तरी त्यांनी ऐकलं नाही. भगवान गोपाल कृष्णाला कौरवांच्या संहारासाठी सगळ्या प्रकारची त्यांनी मदत करून शेवटी भगवंतानी युद्धाचा निर्णय केला. 18 दिवसाचं महायुद्ध झालं. कौरवांचा निपात झाला आणि त्या निपातामध्ये शेवटी गांधारीच्या दर्शनाला भगवान गोपाल कृष्ण जातात. ती शाप देते तेव्हा भगवान गोपाल कृष्ण स्मितहास्य करतात. त्याला माहित होतं की हे होणार आहे, पण एखाद्याने आपल्याला शाप दिल्यावर सुद्धा आपल्या सामान्य जीवनामध्ये आपण क्रिकेटमध्ये पाहतो की कितीही कठीण असा गुगली बॉल एखाद्या बॉलरने टाकावा आणि खूप कठीण किंवा फास्टर बॉलला सचिन तेंडुलकरनी छानपैकी प्लेड करावं आणि सोडून द्यावं, एवढा मोठा भयानक असा शाप गांधारी देते. भगवान गोपाल कृष्ण शांतपणे स्मितहास्य करतात आणि म्हणतात की माझा संकल्प तुझ्या मुखातून बाहेर आला. सज्जनो, अशा प्रकारचा शाप, अशा प्रकारचा अपमानित शब्द जेव्हा आपल्याला कोणी टाकतील तेव्हा ही आपली भावना होत नाही. इथे आपली नामसाधना कमी पडते असं म्हणतात. सकल संतांचं असं सांगणं आहे की साधक म्हणून वावरत असताना, साधक म्हणून तुम्ही स्वतःला तयार करत असताना भर चौकामध्ये जर तुमचा कोणी अपमान केला तर तिथून तुम्हाला शांतपणे येता आलं पाहिजे. एवढी मनाची शांतता एका साधकाच्या दृष्टीने मी सांगतो. पण हा साधक समाजात वावरत असताना एक मनुष्य आहे, एक व्यक्ती आहे, तेव्हा स्वाभिमान आणि अभिमान याच्यामध्ये एक जी पुसटशी रेषा आहे, त्या पुसटशा रेषेमध्ये आपण आपला स्वाभिमान, आपल्या धर्माचा स्वाभिमान, आपल्या कुटुंबाचा स्वाभिमान सुद्धा जपणं गरजेचं आहे. पण साधक म्हणून ही शांतता आपल्या अंगी यावी याच्यासाठी भगवान गोपाल कृष्णाचं हे उदाहरण. आणि पुनश्च या गांधारीच्या शापानंतर काल अंजली मॅडमने सांगितलेली जी कथा आहे की हे सगळे यादव उन्मत्त होतात, त्या ऋषी मुनींसमोर जातात. या यादवांच्या मुलांना हे माहिती आहे
की आपण ज्या साधू सत्पुरुषांच्या दर्शनाला, ऋषीमुनींच्या दर्शनाला आपण चाललेलो आहोत, ते त्रिकालज्ञानी संत आहेत, पण बेहोश झालेले आहेत अहंकाराने, गर्वाने, उन्मत्तपणाने. आणि त्या सांब नावाच्या एका काळ्या सावळ्या मुलाला अशा प्रकारचं स्त्रीचा वेश घालून त्या ऋषींच्या समोर नेलं जातं. ते शाप देतात, तो आपण काल ऐकला. त्याच्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे केले जातात. पण त्या लोखंडी मुसळाचा जो छोटा मध्यातला जो भाग आहे, तो मात्र त्याचे तुकडे होत नाही. तो तसाच त्या पाण्यामध्ये टाकला जातो आणि तो त्या मुसळाचा भाग, तुकडा, एक मासा गिळतो. ते पण तुम्ही काल सांगितलं असेल. तो एका कोळ्याला सापडतो, त्याचा बाण तयार करतो. हे मुसळ प्रकरण, त्याचा बारीक कूट करण्याचं प्रकरण, ही यादव मंडळी भगवान गोपाल कृष्णाला सांगत नाही. सज्जन हो, आपल्या आजूबाजूला थोर महात्मे असतात, घरातली थोरली माणसं असतात. त्यांनाही कधी कधी आपण ह्या गोष्टी अशा आपल्या आयुष्यातल्या घडलेल्या सांगत नाही. हा फार मोठा दोष समाजामध्ये, कुटुंबामध्ये, आपण कुटुंबाचं पाहूया, कुटुंबामध्ये होतो. तोच झाला. पण भगवान गोपाल कृष्णाला हा सगळा वृत्तांत बसल्या जागी कळालेला असतो. जेव्हा हे त्यांना सगळं कळतं की एका कोळ्याला तो सोन्याचा लोखंडाचा तुकडा मिळालाय आणि त्यांनी त्याचा बाण तयार केलाय, तेव्हा भगवान गोपाल कृष्ण स्मितहास्य करतात आणि माझा संकल्प आता पूर्ण होणार आहे असं समाधान व्यक्त करतात. इथे पहिला अध्याय आपला नाथ भागवताचा संपतो. आणि हे हा अध्याय संपत असताना नाथ महाराज पुढच्या अध्यायाची प्रस्तावना आपल्याला करतात. ते म्हणतात की या शापाच्या कथेनंतर, या भगवंताच्या कालस्वरूपाच्या दर्शनानंतर आता जो मी पुढचा अध्याय एकादश स्कंदातला तुम्हाला सांगणार आहे, श्रोते हो, सज्जन हो, त्याच्यामध्ये ब्रह्मरसाची पान मी तुम्हाला करणार, ज्याच्यामध्ये आत्मज्ञानाच्या मुक्त जीवन जगणाऱ्या पुरुषांच्या भक्तीची, वैराग्याची, विवेकाची चर्चा या दुसऱ्या अध्यायामध्ये होणार आहे. अप्रतिम असं ब्रह्मरस प्राशन करण्याचा आनंद श्रोत्यांनी घ्यावा असं नाथ महाराज सांगतात. तज्जनो, या दुसऱ्या अध्यायामध्ये जसं भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातला दुसरा अध्याय जो भगवद्गीतेचा, त्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या मध्ये सांगितल्या जाणाऱ्या तत्वज्ञानाचा सगळा प्रस्तावना म्हणा किंवा सांगितलं गेलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. अगदी त्याचप्रमाणे एकादश स्कंदातल्या या दुसऱ्या अध्यायातल्या म्हणजेच नाथ भागवताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आता आत्मज्ञान इज इक्वल टू काय, तर आपण आपल्याला महाराजांनी सांगितलं की खरं समाधान किंवा शाश्वत समाधान. आता हे जे शाश्वत समाधान आहे, तर याची पार्श्वभूमी पाहत असताना नाथ महाराज असं म्हणतात त्याच्या प्रस्तावनेच्या भागामध्ये की आपण जन्मल्यापासून आपण आपल्या हितासाठीच करत असतो. आपण जे काही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत किंवा जेव्हापासून आपल्याला समज आली तोपासून तर शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आपल्याला समाधान मिळावं, आपल्याला आनंद मिळावं, आपलं हित व्हावं, आपण मनुष्य जन्माला आलो तर आपलं काहीतरी कोट कल्याण व्हावं, हे वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या माझ्या मनामध्ये आहे आणि त्या दृष्टीने आपण सारखे प्रयत्न करतो. पण हे हित प्राप्त करत असताना अज्ञानामुळे आपल्या आयुष्याचे ध्येय आपण फार छोटे छोटे ठेवतो आणि असं वाटतं की ते छोटे छोटे कामं केले म्हणजे आपल्याला समाधान मिळेल, नाही का. मी म्हटलं असं की आता मी 10वी झालो की छान, मला वाटतं 10वी झालं की झालं, 12वी झालं की झालं, लग्न आपलं नोकरी लागली की आपण जिंकलो, लग्न झालं की फारच जिंकल्यासारखं वाटलं, मुलं झाल्यावर तर बापच झालो आता असं वाटतं. पण हे सगळं करतात, ही सगळी छोटी छोटी ध्येय आपण मिळवत असतो. पण ही सगळी ध्येय मिळवून सुद्धा या आत्ता जर आपण पाहिलं तर अजूनही आपल्याला काहीतरी मिळवायचं राहिलेलं आहे असं आपल्याला वाटतं. आणि जे आपल्याला मिळालेलं नाही ते म्हणजे आत्मज्ञान. त्याचा सोपा शब्द आपल्या महाराजांनी इतका छान सांगितला, खरं समाधान, शाश्वत समाधान. आणि
ते समाधान मिळवणं म्हणजे आत्मज्ञान मिळवणं, हे आपलं ध्येय आहे. पुढे ते म्हणतात की मग आता आपलं ध्येय ठरलं, आपलं साध्य काय? आत्मज्ञान. आणि मग त्या आत्मज्ञान म्हणजेच खरं समाधान, म्हणजेच शाश्वत समाधान, हे मिळवण्याचं साधन काय? तर भक्ती. म्हणजे आत्मज्ञान हे साध्य आणि ते मिळवण्याचं साधन आहे भक्ती. आणि नाथ महाराज इतकं सुंदर सांगतात बघा, की हे आत्मज्ञान हे साध्य, भक्ती हे साधन. ह्याचं जे अध्यात्मशास्त्र आहे, त्या अध्यात्मशास्त्राला भागवत धर्म असं म्हणतात. त्याच्या पुढे जाऊन नाथ महाराज इतक्या प्रेमाने आपल्याला सांगतात की बाळांनो, प्रपंचाची घडी न बिघडता परमार्थ साधायला हवा, असा नाथ महाराजांचा कटाक्ष आहे. म्हणून आपण ती ओवी रोज सगळेजण पाठच करून घ्या. गृहस्थाश्रम न सांडिता, कर्मरेखा न ओलांडिता, निज व्यापारी वर्तता, आत्मबोधू न मळे मळत नाही, खराब होत नाही, त्याला धक्का लागत नाही. आपल्या सगळ्यांना हे ठरवूनच घ्यायचं की आपण यावर्षी नाथ बघू. म्हणजे माझ्यासमोर आपण सगळे एका वर्गातले आहेत असं मी समजतो. आपण या मार्गावर चालणार आहे. तर आपल्याला काय करायचंय? नाथ महाराज सांगितलं त्याप्रमाणे गृहस्थाश्रम न सांडिता. तो सांडिता म्हणजे आपण सोडूच शकत नाही. नाथ महाराज म्हणे सोडूच नका. पण नाथ महाराज म्हणाले मी तुम्हाला अनुभवाने की सगळा गृहस्थाश्रम मी तुमच्यापेक्षाही जास्त उलटा पालटा करू. मला धर्मापुरीकर सरांची फार आठवण आहे. धर्मापुरीकर सर म्हणाले, माझ्या गुरूंनी मला सांगितलं काय धर्मापुरीकर मामांचं ते मला आजही जसंच्या तसं लक्षात आहे. धर्मापुरीकर मामा म्हणाले, एकदा म्हणाले मी लातूरला महाराजांकडे बसतो ज्ञानेश्वरी शिकायला. असं वरच्या मजल्यावर आमचे महाराज राहायचे, जालनापूरकर महाराज. आणि ते मला असे ओवी सांगू लागले. आणि त्या दिवशीचा विषय होता म्हणलं आमचा काहीतरी गोकुळातल्या लीला सुरू होत्या. आणि आमचे जालनापूरकर महाराज इतक्या तन्मयतेने मला शिकवू लागले. म्हणाले की भगवान गोपाळ कृष्ण, त्या गोपींचं प्रेम, त्याला जवळ घेणं, हेन त्याला लोणी खाऊ घालणं, इतकं सुंदर सांगत होते. आणि तेवढ्यात खालून भाजीवाल्याचा आवाज आला, भाजी. आणि आमचे महाराज एकदम उठले, गॅलरीत आले. त्यामुळे अरे अरे आम्हाला ते 2 अशी भाजी. आणि पुन्हा ते येऊन बसले म्हणे माझ्याजवळ येऊन बसले. तर मी काही अनुग्रह घेतलेला नव्हता म्हणाले. मला त्यांच्याविषयी आदर होता, त्यांच्याविषयी प्रेम होतं म्हणाले, पण मी त्यांना अजून गुरु म्हणून स्वीकारले. तर मग ते म्हणले, मी म्हणलं महाराज तुम्ही काय आत्ता तर गोकुळातल्या लीला सांगत होते, ती भाजीवाला गेले, लगेच तुम्ही तिकडे पळत गेले, हे काय तुम्ही महाराज? तर ते म्हणाले, आमचे सद्गुरू हसले, रागावले नाही. त्यांच्या जागी मी असतो तर मला काढूनच दिला, जाय उठ, पुन्हा येऊ नको ज्ञानेश्वरी शिकायला. मला उत्तर देतो का? पण माझे सद्गुरू म्हणाले, हसले. तर म्हणाले, माझे सद्गुरू हसले आणि म्हणाले, बरोबर आहे धर्मपुरीकर. धर्मपुरीकर तुम्हाला किती, एकच बायको? म्हणाले, हो मला 2 बायका आहेत. माझी पहिली गेली म्हणून दुसरी केली. म्हणाले, तुम्ही एकाच बायकोबरोबर संसार केला, मी 2 बायकांबरोबर संसार केला, तरीही सांगतो की हे वरवरच आहे. आज अखंड जे सुरू आहे माझ्या सद्गुरूंच्या कृपेने म्हणाले ते तसंच आहे. आणि धर्मपुरीकर वरवर जाऊ नका म्हणाले. अहो हे तर कर्तव्य आहे म्हणाले, कराच ना. भाजी दिल्याशिवाय आपल्याला ते बसूच देणार नाही म्हणे ज्ञानेश्वरी. आणि आमच्या सुरुवात म्हणायचे, काळजी नको करू, तुझा नवरा फार प्रगती करणार आहे. सद्गुरूंचं वरवरून आपण पाहू म्हणजे काय करणार आहे मला सांगा. म्हणून गृहस्थाश्रम न सांडिता, कर्मरेखा न ओलांडे. नाही, महाराज म्हणाले ना, मी जे 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 घडेल, तुमची इच्छा ती माझी इच्छा. जा, पगार बंद आहे का? बंद, राहू द्या, काय हरकत. किती दिवस उपाशी ठेवणार? उपाशी ठेवणारच नाही. थोडं पाहा, कृपाळूपणे. समर्थ म्हणाले ना की भगवंत आपला कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. हा अल्प शब्द दिसायला अल्प आहे म्हणाले. कोणासाठी 4 वर्ष असेल, कोणासाठी 14 वर्ष, कोणासाठी 40 वर्ष, कोणासाठी अल्पधारिष्ट 4 जन्माचा असू शकतो. पण साधकांनी कायम लक्षात ठेवावं, सकल जनांचा तरी तो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. त्या भगवंतावरती निष्ठा ठेवा. नाथ महाराज म्हणाले की परमार्थाची घडी न बिघडवता आपण परमार्थ अतिशय छानपणे करू शकतो. आणि मग पुढे नाथ महाराज आपल्याला खरा ज्ञानी पुरुष कोण आहे याच्याविषयी याच्यामध्ये सांगणार. हा सगळा अध्याय
भागवत धर्म, भक्ती कशी असते, भक्ती कशी करायची, भगवंताला कसं आत्मसात करायचं, हा एकादश स्कंद आहे ना, हा निव्वळ ज्ञानाचा आहे. पण नाथ महाराजांनी आपल्याला कुठेच बोर होऊ दिलं नाही. मी तुम्हाला सांगतो, फार कठीण विषय बरं का, पण नाथ महाराजांनी म्हणजे म्हटलं ना तुम्हाला की इतकी जाड भाकरी असते, पण आई ती इतकी अशी मऊ मऊ करून 2 तास त्या दुधामध्ये भिजवून त्याचे हे करून असं करून आपल्या तोंडात घालते पहा. तिची केवढी माया आहे. तिची जेवढी माया आपल्याला ते दूध भात भरवताना, भाकरी भरवताना ना, नाथांची त्याच्या शतपट आहे, की अरे आत्मज्ञानाचा विषय मला माहिती आहे. ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, आत्मविद्या हे सगळे विषय फार अवघड आहे. पण नाथ महाराज इतकं सुंदर सांगतात. फक्त आपण सगळे हे उपस्थित राहूया, करूया. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी प्रयत्न करतो. आणि शेवटी पुन्हा नाथ महाराजांनी आपलं आयुष्य खूप आनंद, प्रत्येक क्षण कॉन्फिडंटली जावा, आत्मविश्वासाने आनंदाने भरलेला असावा, याच्यासाठी 6 ओळींचा जो अभंग आपण प्रार्थने घेतो तो करूया. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि प्रार्थना घेऊया. श्रीराम.